चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 2 हवालदारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झालीय. ड्युटी वाटपावरून झालेल्या वादामुळे ही हाणामारी तुंबळ झाली, ज्यात दोघेही जखमी झाले आणि ते खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. चोपडा तालुक्यात शहर, ग्रामीण आणि अडावद अशी 3 पोलीस स्टेशन असून काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि अंतर्गत द्वेषामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांतच शहर पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक हवालदाराला निलंबित करण्यात आले होते. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा खराब होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. अधिक अपडेट्ससाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. काल रात्री साधारण 11:30च्या सुमारास शशी पारदे आणि राकेश पाटील हे 2 पोलीस हवालदार आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे. आपसात मतभेद आहेत आणि ते रात्री घरी गेल्यानंतर ड्युटीवरून आपसात दोघांचं फोनवरून काही बाचाबाची झाली आणि त्यानंतर मग दोघांची मारामारी झाली. नाही, निश्चित हे दोन्ही जे अंमलदार आहेत ते बऱ्याच वर्षापासून एक साधारण 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ड्युटीच्या अनुषंगाने एकमेकाची काही कमी जास्त मागं पुढं ड्युटी लागली असेल, पण हा त्याला मार्ग नाही. भांडण त्याच्या तक्रारी सर ते प्रभारी अधिकाऱ्याकडे केला, प्रभारी अधिकारी ते पाहून गेले. आपसात एकमेकाला एवढं मारामारी करण्याचं असं हे चुकीचं आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.